नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी सिंपलचं खिचडी भात बनवत आहे। त्यासाठी बारीक चिरलेला उभा चिरलेला कांदा, टोमॅटो आहे उभा चिरलेला, 2 मिरच्या कापलेल्या आहेत उभ्या चिरलेल्या, अद्रक लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे। आणि तांदळामध्ये मसूरची डाळ, लाल मसूरची डाळ आणि मुगाची डाळ, आणि त्यामध्ये भाज्या आहेत, फ्लावर आहे, गाजर आहे, वाटाणे आहेत आणि वांगे आहेत। 2 वांगे टाकणार आहे मी। तेल टाकते। आपण जिरं टाकूया। जिरं छान तडतडली, थोडी मोहरी टाकूया, वरून थोडा कढीपत्ता टाकूया, तेजपत्ता, जाडी इलायची आणि चटणी, चिरलेला कांदा। हा लालसर परतून घ्यायचा। अद्रक लसणाची पेस्ट आणि ह्या उभ्या चिरलेल्या मिरच्या। कांदा छान परतून झालेला आहे। आता टोमॅटो टाकूया। टोमॅटोला पण चांगला परतून घेऊया। थोडंसं मीठ टाकू शिजवताना, म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल। टोमॅटो आपलं थोडंसं झालंय मऊसर। आता आपण लाल मसाले टाकून घेऊया। 2 चम्मच लाल मसाला, धना पावडर अर्धा चम्मच, थोडी हळद। मसाले छान आता परतून घेऊया थोडा वेळ। आणि मसाला परतून झाला की आपण त्या धुवून घेतलेल्या भाज्या त्याच्यात मिक्स करूया। हे आपण छान परतून घेऊया। कलर किती छान आलाय बघा। हे आधीच धुवून घेतलेले तांदूळ आता मी त्याच्यात टाकते। आता छान परतून घेऊया आपण। आपल्याला लागेल तितकं पाणी आपण टाकून घेऊया। आपण अजून थोडंसं पाणी टाकूया, जरा मला कमी वाटतंय। टोमॅटो शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं, आता अजून थोडंसं मीठ वरून टाकूया। आणि वरून आता जरा कोथिंबीर सोडूया आणि मग झाकण मारून 3 शिट्या करून घेऊया। आपला राईस आता रेडी झालेला आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। खूप छान सुगंध येतो, अगदी मस्त। छान छान मस्त छान आणि मऊसर भात झालेला आहे। या सगळ्यांनी जेवायला। हा आपण भात लोणच्या सोबत सुद्धा आणि पापड सोबत सुद्धा खाऊ शकतो।